हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? रोज डब्याला काय भाज्या द्यायच्या हा प्रश्नच पडतो. म्हणून 7 दिवसाच्या 7 भाज्या चमचमीत झणझणीत एकदम. 3 चमचे तेल घेतलं, जिरे मोहरी घालायचे, कढीपाला घालायचा आहे आणि उभा कांदा असा चिरून घेतलेला आहे एक, तो पण घालायचा आहे. त्याचे स्लाइस पातळ केलेत, त्यामुळे काय होतं आपोआप सुट्टा सुट्टा होतो. आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता 1 चमचा लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे. तर वांगी 2-3 आपण असे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत आणि वाटाणे घेतलेले आहेत, साधेच वाटाणे आहेत. आता कांदा पण भाजून झालेला आहे, त्यात आता वांगे घालून घेऊया. वांगे वाटाणे दोन्ही एकदमच घातलेलं आहे. 2 मिनटं याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी तेलात चांगली भाजल्यामुळे लवकर वाफते. आता 2 मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यात मीठ घालायचं आहे चवीनुसार, हळद घालायची आहे 1/2 चमचा, काळा तिखट घालायचं आहे 2 चमचे, त्यामुळे कलर पण छान येतो. काळा तिखटची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की करून बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात 2 चमचे शेंगाचा कूट घालायचा आहे, यामुळे चव छान होते आणि भाजी पण एकजीव होते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आपण वांग्याचे पातळ काप करून घेतलेत ना, त्यामुळे भाजी 5 मिनिटातच शिजलेली आहे. भाजी खा आणि सबस्क्राईब करा. एकदा घरात कोणतीच भाजी शिल्लक नसते, पण डबा तर द्यावाच लागतो ना, त्यासाठी ही शेंगा भाजी करायची आहे. तेल घालायचं 2-3 चमचे, जिरे मोहरी घालायचे, कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तो पण घालायचा आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी मीठ घालायचं आणि मग कांदा भाजायचा. सोनेरी रंगावर असा कांदा भाजून घेतलेला आहे. त्यात आता 2 चमचे काळा तिखट घालायचं आहे, हळद घालायचे 1/2 चमचा, 2 चमचे शेंगाचा कूट घालायचा आहे, 2 चमचे कारळचा कूट घालायचा आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त लागते ही भाजी आणि डब्याला द्यायला पण उत्तम आहे. भाजी नसेल घरात तर ऑप्शन बेस्ट आहे. कोथिंबीर घालायची आहे. भाजी तयार आहे. फक्त 5 मिनिटात सगळ्या भाज्या तयार होतात. आता शिजवलेल्या मटकीची उसळ करूया. त्यासाठी मटकी शिजवून घेतलेली आहे 2 शिट्ट्या घेऊन. 2 चमचे तेल घातलं आहे, जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे, कांदा असा एक बारीक चिरून घेतला आहे तो पण घालायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे. आता उसळ आपण असं शिजवून घेतलेलं आहे. उसळ घालून घ्यायचं आहे. 2 चमचे काळा तिखट घालायचं आहे, हळद घालायची 1/2 चमचा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडं पाणी घालायचं म्हणजे मस्त लागतं टेस्टी. कोथिंबीर घालायची आहे. जास्त मोकळं पण होतं ना आणि पाणी सगळं नंतर आटून जातं डब्यात दिल्यावर, त्यामुळं पाणी घालून उकळी घेऊन घेतलेली आहे. मस्त इथं आपली उसळ तयार आहे. उसळ शिजलेलीच आहे, त्यामुळे 5 मिनिटातच तयार होते. मस्त झणझणीत चमचमीत उसळ तयार आहे. डब्याला देऊया. दोडक्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे केली आहे काय? तुम्ही 1 चपातीऐवजी 4 चपाती जरूर खाल. 2 ते 3 चमचे तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे, दोडक्याचे असे बारीक काप करून घ्यायचे, कढीपाला घालायचा, मग दोडका घालून घ्यायचा आहे. दोडका 2 मिनटं तेलात भाजून घ्यायचा. हळद घालायचे 1/2 चमचे, 2 चमचे काळा तिखट घालायचं आहे. काळा तिखटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कोण करणार असेल तर बघून करून घ्या. 2 मिनटं सगळं तेलात भाजून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 1.5 चमचा, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. भाजी थोडी शिजू द्यायची आहे. भाजी शिजलेली आहे 5 मिनिटातच. अशी भाजी करणार आहोत. 2 चमचे तेल घातलं, जिरे आणि मोहरी घालायचे, हिंगडा घातलेला आहे. हिंगडा घातल्यामुळे चवीला पण छान असते आणि पचायला पण चांगले असते. जिरे मोहरी तडकल्यावर 1 कांदा आहे बारीक चिरून घेतलाय, तो पण घालायचा आहे. कांदा सोनेरी रंगावर ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सोलापुरातील एकदम फेमस भाजी आपण तयार करणार आहोत. ढाब्यावर सुद्धा मिळते. आता लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि भाजायचं आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण 1 टमाटा घालणार आहे. टमाटा घातल्यावर तर आपल्याला माहीतच आहे आपण काय घालतो ते. मीठ घालायचं आहे थोडं, यामुळे टमाट्याला पाणी सुटतं आणि टमाटे लवकर भाजले जातात.
आता टमाटे पण भाजून झालेले आहेत. आता शेंगाचा कूट घालायचा आहे. 3 चमचे शेंगाचा कूट घातलेला आहे. कमी वेळेत आणि पटकन होते आणि कोणतीच भाजी नसली घरात तर ही भाजी करायला सोपी आहे. आता काळा तिखट घालायचं आहे 2 चमचे. काळा तिखटमुळे या कलर पण छान येतो आणि चवीला पण छान होते. हळद घालायची आहे 1/2 चमचा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे भाजी नसेल करायला तर बेस्ट ऑप्शन आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यात आपण गरम पाणी घालणार आहे, पण एकदमच घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. यामुळे तेल सुटतं भाजीला आणि खमंग होते भाजी. थोडंच घातलं आहे, मिक्स करायचं. परत अजून थोडं घालायचं, परत मिक्स करायचं आहे. असं एकदा करून बघा. परत असं करून परत थोडं पाणी घालायचं आहे. जर तुम्ही लगेच खाणार असाल तर पातळ जास्त करायची गरज नाही आहे. जर नंतर थोड्या वेळानं खाणार असाल तर जरा पातळ ठेवायची, कारण गार झाल्यावर घट्ट होते. परत मस्त होते टेस्टला. एकदा करून बघा. अजून थोडं पाणी घालायचं आहे. बघा किती छान दिसत आहे ना. फक्त 5 मिनिटातच आपण भाजी तयार केलेली आहे. आम्ही जरा वेळानं जेवणार आहे. अजून थोडं पाणी घालून थोडं पातळ करून घेतलेलं आहे. शिजायला पण पाहिजे ना 1-2 मिनटं. तर याला उकळी येऊ द्यायची आहे. आता यात अर्धा चमचा धण्याचा कूट आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे, तो पण मिक्स करायचा आहे. आपण टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे, बघून मीठ घालायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त लागणार. तुम्हाला करून बघितल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही 100 रुपयाला मिळते रेस्टॉरंटमध्ये, ढाब्यामध्ये. सोलापूर स्पेशल आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. भाजीला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं. मस्त खमंग चविष्ट आणि 5 मिनिटात आपली भाजी तयार होते. भाजी ढाबा स्टाईल करायची का, त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि 3 चमचे तेल घातलं आहे. तेजपत्ता, मोठी इलायची, जिरे आणि लवंग, काळी मिरी सगळं घालून भाजून घेतलेलं आहे. आता कांदे घातलेले आहेत 2, बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे भाजूपर्यंत आपण इथं पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम. त्यात लाल तिखट, धण्याचा कूट, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि दही घालायचं आहे 4 चमचे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे खूपच छान लागतं आणि सॉफ्ट होतं पनीर एकदम. कांदा पण भाजून झालेला आहे. हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे. लसूण घालायचं 1 चमचा. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ढाबा स्टाईल करण्यासाठी एक ढबू मिरची आहे, ती अशी स्क्वेअर कट करून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे. आणि इथं आपण 2 टमाट्याची पेस्ट घालून घेतलेली आहे. मीठ घालून घ्यायचं थोडं. तिखट घालायचं आहे आता 4 चमचे. बॅडगी मिरचीचं तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. हळद घालायचे 1/2 चमचा. 1 चमचा धण्याचा कूट घालायचा आहे आणि अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. बघा झाकून ठेवलेलं होतं ना, सगळं मिक्स पण झालेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता पनीर घालून घ्यायचं आहे. जास्त भाजायची पण आपण गरज लागलेली नाही आहे. मस्त भाजी तयार होते एकदम ढाबा स्टाईल. आता गरम पाणी घालायचं आहे 1 वाटी. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. टेस्टला एकदम भारी लागते आणि जास्त आपण ग्रेव्हीला भाजण्यासाठी पण गरज नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर सगळं चांगलं मिक्स करून झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. कसुरी मेथी घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. परत झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. मस्त ढाबा स्टाईल पनीर भाजी तयार आहे. पनीर मसाला बघू शकता तुम्ही, एकदम दिसत आहे ना. खायला तर एवढी भन्नाट लागते. कोथिंबीर घालून घ्यायची आहे यावर. पनीर भाजी पण एकदा डब्याला द्यायलाच पाहिजे. चमचमीत झणझणीत भाजी तयार आहे. आता पालेभाजी पण व्हायलाच पाहिजे ना. 2 चमचे तेल घालायचं, जिरे घालायचे आणि मोहरी घालायचे आहेत. जिरे मोहरी तडकल्यावर कढीपत्ता घालायचा आहे आणि मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि डाळ 15 मिनटं भिजवून ठेवलेली आहे. आता डाळ पहिला घालून घ्यायची आहे. डाळ 15 मिनटं भिजवल्यामुळे लवकर शिजते. आता पाणी उकळल्यावर हळद घालायची 1/2 चमचा.
तिखट घालायचं आहे 2 चमचे, 2 चमचे कारळचा कूट घालायचा आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. पालेभाज्याला मीठ थोडं कमी लागतं. डाळ 2 मिनटातच शिजलेली आहे. आता मेथी घालून घेऊया. मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. मेथी घातल्यावर लगेच हलवून गॅस बंद करायचा. पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, नाहीतर कडूपणा येतो. फक्त 5 मिनटात मेथी भाजी पण तयार आहे. 7 भाज्या तुम्हाला 7 प्रकारच्या कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.